प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे. तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही. अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली. यादी जाहीर कधी करणार? आणि आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही. स्टार प्रचारकांचं बाबतीत आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत. यादी जाहीर कधी करणार? आणि आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही. स्टार प्रचारकांचं बाबतीत आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत. आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? घंटा हा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे. कसलं बंड कसलं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं. तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे. शिवसेना आणि मनसे, माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे. आणि कालपासून बैठका मेळाव्यानं सुरुवात झाली. काल माननीय उद्धव साहेबांनी सेना भवनामध्ये शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. आज राज ठाकरे यांचा रंगशारदामध्ये मेळावा. आम्ही कामाला लागलेलो आहोत. कामाला लागलो, आम्ही कार्यकर्ते कामाला लागले.